श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहा. आज सॅटर्डे असल्यामुळे मुलांची शाळा लवकरच सुटली होती. ते घरी आल्याच्या नंतर भावाचाही फोन आला की ताई चल आपल्याला आज बाहेर फिरायला जायचे. खूप दिवस झाले बाहेर फिरायलाही गेलो नव्हतो, त्याच्यामुळे पटकन रेडी झाले. बारक्या मुलाला तर कंटाळा आलाच होता, त्यालाही आनंद झाला की चला मामाच्या घरी जाऊन मस्ती करायला भेटेल, म्हणून तो पटकन उरकून लागला. मुलीला क्लासला जायचं होतं, त्याच्यामुळे ती म्हटली आई तुम्हीच जाऊन या. मग आम्ही दोघांनी पटकन उरकलं आणि निघालो मामाच्या घरी. आता काहीही विचारलं नाही कुठे जायचं आहे, काय जायचं आहे, जाऊ दे फक्त फिरायला भेटतंय ना, आणि तेही पावसाळी दिवसात कोणाला वाटत नाही. खाली उतरल्याच्या नंतर बघतोय भर उन्हाळा चालू आहे का काय, इतकं कडक ऊन पडलं होतं ना मित्रांनो. 2 दिवसापूर्वी इतका पाऊस झाला होता घाटकोपरला, खूप नुकसानही झालं होतं, काही ठिकाणी झाडंही पडली होती. पण आता असं वाटत होतं भर उन्हाळा चालू आहे आणि इतकं गरम व्हायला लागलं होतं ना, कारण 2 दिवसाच्या पावसाने सुट्टी घेतल्याच्या नंतर खूप कडक ऊन पडल्यावर इतकं गरम होत होतं. स्टेशनला पोहोचल्याच्या नंतर बघतो प्लॅटफॉर्मवर इतकी गर्दी होती, तिकीट काउंटरवर पण खूप गर्दी होती. दुपारी 2 वाजता कोण इतकं फिरायला जातं? कामाला जाणारी तर जातात, पण आपल्यासारखे अधूनमधून निघणारी लोक तरी एवढी गर्दी असते. चला जाऊ द्या, आपण कुठे नेहमी प्लॅटफॉर्मवर येतो. माझ्या मुलाला फक्त एवढंच होतं की कधी मामाच्या घरी पोचतोय आणि अशी मस्ती करायला भेटते. बाकी ह्या दोघांना काही घेणं देणं नसतं, कुठे फिरायला जायचं आहे काय. ही दोघं जण एकत्र आली तर अख्ख्या घराला नको नको आणतात. मामीने मग मुलांना खायला दिलं त्यांच्या. मग आम्ही निघालो माझ्या बहिणीच्या घरी. तिथे आल्यावरच्या नंतर मला कळालं की माझ्या बहिणीच्या घरी जायचं होतं. मग काय, तिच्या घरी जायचं म्हटलं तर खूप धम्माल येते, कारण तिच्याकडे लवकर जायला भेटत नाही. ती राहते पनवेलला. आता ह्याची एवढी मस्ती चालू होती ना रस्त्याने, की ह्याला फक्त दादाबरोबर मस्ती करायची होती. या दोघांना एकत्र ठेवलं ना की हे दोघं पार नको नको आणतात. आता रस्त्यावर पण ह्यांची इतकी मस्ती चालू होती. मग भाऊ तितक्यात गाडी घेऊन आला. मग काय, ह्यांची मस्ती एवढी चालू होती, असं वाटत होतं ना दोघांना एक एक फटका द्यावा ठेवून, पण ते काय अजिबात ऐकत नव्हते. चला जाऊ द्या, मला तर बाहेर बघायला इतकं आवडतं ना, इतकं छान वाटत होतं ना, हिरवळ सगळीकडे. आता आहे ना काही ठिकाणी आहे ना असं बघण्यासारखं खूप असतं ना बाहेर. पनवेल साईडला गेलं तर हिरवळ खूप असते. तिथे गेल्याच्या नंतर भाऊ दुकानामध्ये गेला, त्याला थोडंफार सामान घ्यायचं होतं. मी हा कार्यक्रम बघत बसले. खूप वाईट वाटत होतं. खूप छोटी मुलगी होती, पण पोटासाठी काहीही लोकांना करावं लागतं आहे ना. मग काय, मग ते बघत बसले, खूप वेळ बघत बसले. भाऊ म्हटला चल आज इथेच राहतेस का? तर म्हटलं नाही रे, बहिणीकडे जायचं होतं, त्याच्यामुळे मजा मस्ती करत आम्ही निघालो. पण खरंच पोटाला आग लागली ना की माणसाला काहीही करावं लागतं. ती मुलगी एका प्लेटवर चालत होती, किती वेळ मी तेच बघत बसले होते. नंतर म्हटलं चला आपल्याला पुढे जायला टाईम होईल, कारण संध्याकाळी मला रिटर्न घरीसुद्धा यायचं होतं. आणि आम्ही निघालोसुद्धा लेट होतो, त्याच्यामुळे आम्ही 5 वाजता निघालो होतो. पोचलो तिच्या घरी 6:30 वाजेपर्यंत. तिच्या बिल्डिंग खाली गेल्याच्या नंतर लहान मुलं इतकी मस्ती करत होती, आणि खरंच इतकं छान वाटतं ना, बघण्यासारखं खूप आहे तिथे. कारण की शांत वातावरण आणि खाली लहान मुलांसाठी छोटंसं गार्डन होतं. घरी पोचल्याच्या नंतर ती कामावरून आलीच होती बिचारी. तिलाही खूप आनंद आला, कारण आम्ही खूप दिवसांनी तिच्याकडे गेलो होतो. ती लांब राहते, त्याच्यामुळे लवकर आम्हाला जायला भेटत नाही. तिचा अर्धा स्वयंपाक झाला होता, बाकीचा स्वयंपाक गेल्याच्या नंतर वहिनीने आणि मी केला. मग काय, खूप छान वाटलं तिच्या घरी जाऊन. खूप मज्जा मस्ती केली, खूप धम्माल आली. पण संध्याकाळी जायला खूप वेळ झाला, कारण गप्पा मारायच्या नादामध्ये जेवायला लेट झालं. मग बसलो आम्ही एकत्र. दाजी तर बाहेर आमचे कामामध्ये होते, त्याच्यामुळे त्यांना काही यायला लवकर भेटलं नाही. मग काय, अशी आईस्क्रीम पार्टी केली जेवण झाल्याच्या नंतर. आता निघायची तयारी होती, कारण आता खूप वेळ झाली मस्ती चालू होती, आणि मुलं म्हणत होती आज आपण इकडे मावशीकडेच राहूया. पण नंतर म्हटलं नाही, उद्या आपल्याला परत खूप टाईम होईल, त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळीच निघालो. आता निघायच्या टायमाला इतकी ट्रॅफिक लागली होती ना, या ट्रॅफिकमुळे अजून अर्धा तास आम्ही तिथेच गुंतून पडलो. पण खरंच आजचा दिवस इतका छान गेला ना. आणि तिच्या घरी जायचं म्हटलं ना तर मला सुधरतच नाही. भाऊ नेईल तेव्हाच मला तिच्याकडे जायला भेटतं, त्याशिवाय आम्हाला जायला भेटत नाही. तर चला बाय बाय, माझा तर दिवस आजचा खूप छान गेला.